इकडे भाई कमी पडत गेली आणि इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता भाई कमी पडते, मग आपण थोडीशी भाई खेचणार, भाई ऍडजस्ट करणार आणि संपवून देणार विषय. परंतु इथे काय होईल, हा तिरका कपडा असल्यामुळे तो बघा अशी गोळा होते इथे, हे असं प्लेटी पडतात. जर तुम्ही असं खेचून भाई लागू नये, बाहेर सेंटर आला पाहिजे यासाठी काय करायचं, सेंटरला वापरून पहा आणि नक्कीच यामध्ये म्हणजे सेंटरला भाई येण्याचं, जेव्हा बाहेरना डिझाईन बनवतो, पफ स्लीव्स असतात, तेव्हा तर हे खूपच उपयोगी पडते ही टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाउज मध्ये खूप असा महत्वाचा पॉइंट आहे, त्यावरती मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे. तर कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि जो ब्लाउजचा मेन प्रॉब्लेम आहे, आपल्या ब्लाउज सर्व स्टिच करता येतो आपल्याला, परंतु ब्लाउज मध्ये काख्यामध्ये इथे गुड्या पडतात आणि ब्लाउजच्या साईडने असू द्या किंवा बाहीच्या साईडने असू द्या, अशा दोन्हीही साईडने आपल्या ब्लाउज वरती त्या गुड्या ह्या बारीक बारीक प्लेटी पडतात. तर त्यावरती आपण खूप म्हणजे प्रत्येक ताईला असा प्रश्न असतो की मला सर्व करता येतं, परंतु हा ब्लाउज मध्ये मला व्यवस्थित असं इथेच परफेक्ट काय येत नाही. डिझाईन बनवता येतात, सर्व येतं, परंतु इथे काय चुकते माझं. तर त्यामध्ये खूप महत्वाची अशी कारणे आहेत, ती मी तुम्हाला आज एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एकदम सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या ब्लाउजच्या कटिंग, स्टिचिंग तसेच स्टिचिंग मधील सर्व काही मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडे वन पीस ड्रेसचे सुद्धा छान छान मी कटिंग आणि स्टिचिंग ते आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींना ते आवडलेले सुद्धा आहेत. तर नऊवारी साड्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि अजूनही मी अपलोड करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी. जर तुम्हाला अजून काही वेगळं पाहायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करत चला. आता मेन प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला दाखवते. इथे पहा, हा ब्लाउज आहे. तर या ब्लाउज मध्ये कुठे कुठे रिंकल्स येतात आपण घातल्यानंतर. हे पहा, ह्या ब्लाउजच्या साईडने, आता ब्लाउज हा आपण अंगावरती घातला की इथे एक रिंकल येतात आणि इथे सुद्धा ह्या बाहीच्या बाजूने असे. ठीक आहे. तर जर आपलं काही चुका झाल्या असतील तर, नाहीतर नाही येणार. ठीक आहे. तर आपण कशा कशा चुका करतो हे मी तुम्हाला सांगते. आपण शोल्डर आणि मुंडा हे योग्य घेतो का हे अगोदर पाहायचं. शोल्डर आणि मुंडा हा साईज नुसार जर आपण व्यवस्थित घेतला असेल आणि जर गळामध्ये खूप चेंजेस असतील, समजा एक तर खूप डीप नेक असतो, तेव्हा आपल्याला थोडेसे शोल्डर मध्ये प्रॉब्लेम, शोल्डर जे आपलं नॉर्मल शोल्डर असतं चार्ट नुसार, तर त्यामध्ये आपल्याला थोडे चेंजेस करायचे असतात. आणि ते जर नाही केले तरी सुद्धा आपल्या इथे काख्यामध्ये चुण्या येऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपण मुंड्यामध्ये सुद्धा, मुंडा जेव्हा बॅकला खूप मोठा गळा आहे, डीप नेक आहे, 11-12 गळा आहे, तर तेव्हा मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडस क्रॉस घेऊन अर्धा इंच आतमध्ये जायचं असतं, जिथे आपल्या चुणे येतात तिथे. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक पुढे म्हणजे गळाची, आपण गळा कशा पद्धतीचा कट केलेला आहे यावरती सुद्धा डिपेंड असतं. तर हे सर्व जर सोडलं आणि बाहीची कटिंग व्यवस्थित केलेली आहे का. आता कटिंग तुम्ही सगळे व्यवस्थित केले, ठीक आहे, कटिंग सगळे व्यवस्थित केले, तुम्हाला परफेक्ट सगळं जमतंय, परंतु अजून एक आहे ते म्हणजे तुम्ही स्टिचिंग मध्ये काय चुका केल्या आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. स्टिचिंग मध्ये काय चुका करताय का तुम्ही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर पुढे स्टिचिंग करत असताना कशा पद्धतीने आपण केले हे जर तुम्हाला समजलेलेच नसेल आणि तर मग काहीच उपयोग होणार नाही, मग आपला प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी आता मी तुम्हाला एक बाहीचं कटिंग दाखवते. आता शोल्डर आणि मुंडा हा आपण कशा पद्धतीने घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. आता पेपरवरती मी तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. बाही जोडताना सुद्धा आपल्या काय चुका होतात जेणेकरून आपल्या ब्लाउजला गुड्या पडतात. ठीक आहे. तर इथे पहा, आपण पेपर घेतलाय, पेपरवरती आपल्याला ब्लाउजची
ही जो आहे पेपर तो डबल करून घ्यायचा आहे. कधी बाही कट करत असताना कपडा असू दे किंवा पेपर असू दे तो आपल्याला डबल करून घ्यायचा आणि तो आपल्याच बाजूने फोल्ड करून घ्यायचा, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं. आता बाहीची कटिंग तर तुम्हाला सर्वांना येते हे मला माहितीच आहे, परंतु मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपण 6.5ची बाही आपल्याला घ्यायची आहे किंवा आपण लॉंग घेऊया, कोणतंही एक रॅन्डम माप मी तुम्हाला सांगते फक्त. आता 8 इंचाची जर बाही असेल तर आपण 8.5 इंच इथे घ्यायचं आहे. आता बाहीची घडी किती टाकायची, तर बाही छातीचा चौथा जो आहे तो आपण इथे टाकून घ्यायचा किंवा आपला आरमोहोल जो आहे तो आरमोहोल सुद्धा टाकून घेतलं तरीही चालणार आहे. तसं सुद्धा आपण बाहीचं माप हे काढू शकतो. इथे असं आखून घ्यायचं. आता आपल्याला हे झाल्यानंतर खाली या बाजूने सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं की आपलं 8.5च आलेला आहे का. तर इथे बघा थोडंसं वाढलंय, हा पेपर तिरका झाला तो सरळ करून घ्यायचा आणि इथे 8.5 वरतीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे. ठीक आहे. हा बॉक्स झाल्यानंतर आपण 3.5 इंचांनी बाही ही डाऊन करून घ्यायची आहे. आता इथे बाही डाऊन करण्या अगोदर आपण एक सरळ लाईन खेचून घेऊया. बाही तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पण कट करताय तशी केली तरी सुद्धा चालेल, फक्त ती पद्धत ही योग्य असली पाहिजे. आता इथे 1.5 इंच आपण जे तुम्ही 2 इंचाचं मार्जिन ठेवत असाल तर 2 इंचाचे नाही तर 1.5 इंचाचं इथे मार्किंग करून घ्यायचं. शक्यतो 1.5 इंचाचंच मार्जिन ठेवलेलं चांगलं. मी तर 1.5 इंचाचं ठेवते. आता इकडनं सुद्धा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. आता याचा एक सेंटर काढून घ्यायचा, जो काही सेंटर असेल तो, आणि अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा. आणि खालून सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला 1/4 इंचावरती, अर्ध्या इंचाला थोडस कमी, म्हणजे दोन्ही साइडचं मिळून 1/4 इंच, हे जे आहे ते दोन्ही मिळून 1/4 इंच आलं पाहिजे. सॉरी, अर्ध्या इंचाला थोडस कमी इकडे आणि इकडे अशा पद्धतीने कटिंग करायची, मार्किंग करायची. दंड घेर आता समजा इथे आपला 5.5 असेल, 1.5 इंचाचं मार्जिन अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि याचं मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा असंच. आता हे 1.5 इंच आपलं मार्जिन राहिलेलं आहे आणि ही जी आपली बाही असणार आहे, आता या बाहीचं आपल्याला कटिंग करायचंय. तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. अगोदर जो बाहेरचा भाग आहे तोच कट करून घ्यायचा. बाही कटिंग मध्ये आता हे झालं. आता आतला जो 1/4 इंचचा आकार असणार आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि आता बघा, आपल्याच ही अशा पद्धतीने बाही कट केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग सुद्धा तुमचं केलेलं असणार, ब्लाउज कट केलेलं असणार, काहीही असू दे तुमचं. आता ही योग्य परफेक्ट बाही जोडत असताना काय अडचण येते, त्यामुळे आपलं ब्लाउज गुड्या पडतात इथे काखेमध्ये वगैरे, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बाहीचा आपण इथे सेंटर काढून घेतला, हा बाहीचा सेंटर असा काढून घ्यायचा. नेहमी प्रत्येक वेळी बाहीचा हा सेंटर काढून घ्यायचाच असतो. बाही जोडण्या अगोदर किंवा बाही कट केली की लगेच सेंटर काढून घ्यायचं, दोन्ही बाह्या एकत्र आहेत तेव्हाच. ठीक आहे. आता आपण बाही जोडताना काय करतो, तर समजा ही 36 साईजची बाही आहे, परंतु कटिंग मध्ये आपलं काही चुकलं, कशा शोल्डर मध्ये थोडस कुठे इकडे तिकडे होतं, बाही आपण इकडनं असं जोडायला घेतो ब्लाउज वरती, अशी बाही जोडायला घेतो आणि सेंटर आपला येण्यापेक्षा आपला सेंटर कुठे इथेच संपतो. बघा, इथेच सेंटर येतो. बाही म्हणजे आपली इथे कमी पडलेली असते. जर अशा व्यवस्थित कटिंग केलं तर हा प्रॉब्लेम होत नाही, परंतु आपण कुठल्या मुंडात बरोबर कट केलाय, बाही बरोबर कट केले, परंतु बाहीचा दंडघेर जो आहे तो चुकलेला आहे, तर तेव्हा आपला सेंटर इथे येणार किंवा कमी पडलं इथे बघा, इथे सेंटर संपून जाणार. जर बाही मोठी झाली तर, बाही जास्त झाली तर सेंटर इकडे येणार, आपलं सगळं योग्य असेल तर इथे येणार. हे असे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि तुम्ही जर असाच सेंटर इथे आला आणि तशीच बाही जोडली किंवा इथे सेंटर आला, इकडे बाही कमी पडत गेली आणि इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता बाही कमी पडते, मग आपण थोडीशी बाही खेचणार,
भाई ऍडजस्ट करणार आणि संपून देणार विषय. परंतु इथे काय होईल, हा तिरका कपडा असल्यामुळे तो खेचला जातो, बाही लांबली जाते, बाही व्यवस्थित जोडली जाते. परंतु बाही जोडल्यानंतर प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे ही बाही अशी गोळा होते बघा, अशी गोळा होते इथे. हे असं प्लेटी पडतात जर तुम्ही असं खेचून बाही लावली आणि ही बाही इथे खेचली आणि त्यानंतर आपला सेंटर पण चुकला, तर आपला सेंटर समजा आता मी तुम्हाला दाखवलं, तो इथे जर सेंटर आला असा, तर आपण जोडत असताना बाही कशी जोडतो, आता सेंटर तर त्याचा इथे आलाय बघा, इथे आलाय, परंतु आपण इकडे कसं जोडणार, इकडे असं जोडणार, इकडे हे बरोबरच धरून जोडणार, इकडे काही हे असं करून नाही जोडणार ना, हे असं धरून जोडणार. मग बघा चुण्या कुठे येतात बघा, हे पहा, हे असं इथे एक्स्ट्रा झालं ना, याच्या चुण्या येतात. तर यावरती उपाय काय, आपली बाही कधीच सेंटर चुकू नये, बाहेर सेंटरला सेंटर आला पाहिजे यासाठी काय करायचं, सेंटरला सेंटर आला पाहिजे यासाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की बाही ही सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करायची. शोल्डर आपला असतं ना, इथे पहा, आता मी प्रत्येक ब्लाउजला तीच ट्रिक वापरते. इथे पहा, शोल्डर जिथे आपला असेल ना, तिथूनच आपण बाही सुरुवात करायची. बघा मी इथे छोटा कट दिलेला पण आहे बघा, दिसत असेल, आणि हा आपला सेंटर, मी इथून बाही जोडायला सुरुवात करते. त्यानंतर या बाजूची जी सरळ बाजू असणार आहे बघा, आता या बाजूला बाही जोडत असताना मी या अशी ठेवली बाही, इथे आपला सेंटर आला, तिथून ही अशी जोडत जोडत खालीपर्यंत इकडे जायचं आणि त्यानंतर पलटवून घ्यायचं, त्यानंतर सरळ असं पलटवायचं, बाही खालच्या बाजूला जाईल आणि हे कपड्यावर येईल, येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण फक्त इथे कुठे खेचाखेची करायची नाही, एवढंच आपल्याला करायचं, आणि बाही ही जोडून घ्यायची पूर्ण, आणि कमी पडली तर दोन्ही बाजूला पडेल, जास्त झाली दोन्ही बाजूला होईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मग एकदम असा बघा, इथे सेंटरला सेंटरच येणार, हे पहा, कुठेही मागे पुढे होणार नाही, हे आपलं चुकणारच नाही. असं जर तुम्ही बाही जोडली तर मग ही ट्रिक तुम्ही वापरून पहा, आणि नक्कीच यामध्ये म्हणजे सेंटरला बाही येण्याचं, जेव्हा बाह्यांना डिझाईन बनवतो, पफ स्लीव्स असतात, तेव्हा तर हे खूपच उपयोगी पडते ही टिप्स, की कधीच आपलं हे इकडे बाही कमी जास्त झाली तर चालेल, इकडे आपण होणार नाही, परंतु जर झाली पाव इंच अर्धा इंच आपलं, मग इकडे सेंटर चुकणार नाही, इकडे उडाताण होणार नाही, आणि त्यानंतर मग आपल्या इकडे ब्लाउजला इथे रिंकल्स सुद्धा येणार नाहीत, मागच्या किंवा पुढच्या सुद्धा बाजूने. ठीक आहे, तर ही ट्रिक वापरून पहा, आणि हे मी तुम्हाला समजून सांगितलं, तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. काय समजलं नसेल तर तरी सुद्धा मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप